आज आपण दुधेबावीच्या मैदानामध्ये आहोत. ओपनचं मैदान मित्रांनो आज पार पडतंय. आपल्यासोबत आयोजक आहेत. नमस्कार दादा. नमस्ते. आज भव्य असं ओपनचं जंगी बैलगाड्याचं तुम्ही एक आयोजन केलं आहे. काय सांगाल या मैदानाबद्दल आज? नाही, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही खासदार केसरी नावाखाली ओपन बैलगाडा शर्यत मैदान आयोजित केलेलं आहे. सगळ्यात मला समाधानाची बाब ही आहे की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या काही नामांकित बैलजोड्या आहेत त्या आज या ठिकाणी पळणार आहेत. सर्व नंदींनी उपस्थित सहभागी नोंदवलाय. नोंदवला ही सर्वात महत्वाची आमच्या आनंदाची बाब आहे की एवढं चांगलं नंदी या मैदानावर एका मैदानावर येत नाहीत ते आमच्याकडे आलेलं आहे. ते फार मोठा मला वाटतं सगळेच नामांकित नंदी आज या मैदानाचा सहभाग घेणार आहेत. कसं काय वाटतं एकंदरीत आणि आयोजन एकदम असं उत्कृष्टरित्या तुम्ही केलं या मैदानाचं? हो, आम्ही म्हणजे एवढी मोठी बैलगाडा शर्यत गावात पहिल्यांदाच भरवतोय आणि जे नियोजन आहे ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि हो, हा जो सहभाग नोंदवलेला आहे हे नामांकित जे नंदी आहेत आणि त्यांचे मालक यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. असं सहकार्य करावं आणि पुन्हा भरवण्याची आम्हाला प्रेरणा द्यावी हीच अपेक्षा. आणि बरोबर आता आज ओपनचं मैदान आहे. 1 तारखेला आपलं आदतचं देखील मैदान होणार आहे. हो, आता प्रथम वर्ष असून देखील ओपनला जवळपास 450 प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला. आता आदतचं मैदान 1 तारखेला काय आव्हान कराल? आजचं मैदान देखील अशाच प्रकारचं एक आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नामांकित बैलगाड्या या ठिकाणी याव्यात एवढीच आमची अपेक्षा राहील. याही पेक्षा चांगलं ज्या काही आमच्या त्रुटी जाणवत आहेत किंवा जाणवतील त्या निश्चितपणे चांगल्या प्रकारे करून बैलगाडा शर्यतीला एक मानाचं प्रतिष्ठेचं स्थान निर्माण करून देण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू. आणि सर्वात महत्त्वाचं फलटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्र बैलगाडी संघटनेनं आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं.